जुली रॉड्रिक्स आपल्या इंग्लिशचा पासवर्ड जुली रॉड्रिक्स आपल्या इंग्लिशचा पासवर्ड स्पर्धेचा तरी मागूया त्या इंग्लिशचा पासवर्ड तसेच सिल्व्हस्टर गोन्साल्विस त्याच्या शासनाचे जीवित पाव जाऊन दुसऱ्या वर्षाच्या उघडा सांगण्याचा संबंध ते मागूया सिल्व्हस्टर त्याचे पासवर्ड संबंधाचा उपाय त्या शासनाचे जीवित पाव दर्शवून सिस्टरांची संस्था 16 जून 1935 साला फादर फाउस्टिना या संस्थेक सुरुवात केली. तर ते देवाला निवास केल्या त्याच्यापासून आम्ही जे देवाला त्याच्यावर सुरू केला ते शांती भाव सगळा आमच्या सिस्टरीपासून सिस्टर बर्ना त्याच्या सांगण्यापासून देवाचा आशीर्वाद आणि कृपा मिळावूया. बाबाचे पुत्राचे आणि गुरुबाबांचे नावी शांती तुमचे सोबे असो. आमका सगळ्या जगाच्या पाठकाला कावळता भावार्थान जीविताची पावला आणि उदार काळाचा नसो. भावार्थान म्हळ्यार जेजूची पाठला करता आमकां जायते आव्हान जावन आसा, जायते कश्ट वळवळे जायते संकट आमकां येतले. पूण आमी आमच्या जिवितांत पाठ करूंक नाका, पूण भावार्थान आमी आमच्या जिविताची पावलां मारूंक आनी अशे तरेचे आमचे जिवीत जेवंक जाय जे आमच्या जिवितांतली देवाक महिमा मेळटा. आमी देवाची बरी कशी दाखोवप आनी म्हणून आमी सोंसणिकायेची काकुतीची दयाळ मनशाचो वापर करता. तेच भाशेन हाचे शुभ देखून जेजू आपल्याच्या पाठलादारांक उलो करता. तेणे जेजू ही शिकवण दिता सर्तीच्या राज्याचें जिवीत देवाच्या भुरग्यांचें जिवीत म्हळ्यार भोगसण्याचें जिवीत, उदारपणाचें जिवीत. जर तर आमकां कोण एका पदार मारत जाल्यार आमी कितें करतात? आमी दोन दितात ना. जर कोण विरोध करिना ताका आमी कितें म्हणटा? तो कमजोर आसा, वेगळो आसा. पूण जेजू आमकां म्हणटा जर तर आमकां एका पदार कोण मारीत जाल्यार दुसरो पोल आमी ताका दाखोवप, दुसरो गाल दाखोवप. म्हणून जेजू आमकां भोगसण्याची मनशां जावपाक जेन्ना कोण आमचे लागीं उदार मागीत जाल्यार उदार काळजान घेवन उसने मागीत ताका उदार काळजान घेवन. जो कोण आमचो विरोध करता, आमकां आडखळी अडचण हाडटा, ताका भोगसोन घेवन ताचे पासून मागून. म्हळ्यार क्रिस्ती जिवीत एक सोंसणिकायेचें जिवीत, उदारपणाचें जिवीत, दयेचें जिवीत आनी मोगाचें जिवीत जिवन आमकां आपोवणी. आयज जेन्ना आमी आमी संकवांट घेता हें करुया. म्हाज्या जिविताची पावलां हांव भावार्थान मारता काय? हांव सोंसणिकायेचो भोगसण्याचो मनीस जावन आसा काय? नाजाल्यार आमी संकवांट घेतना त्या सोम्या लागीं आमकां ती करपाक मागोवया. ह्या वेळार सगळ्यांच्या पातकाचो उगडास करून ताचें दूख करुया आनी सगळीं सगळ्यांक म्हणया हांव पातकी सगळ्यांक आनी तुमकां पावली सगळ्यांक सांगता आमाची Thank you.
कोरिंथराच्या दुसऱ्या पत्राचे वाचन. भावा बहिणींनो, देवाच्या कामात ताचे सहभागी जाल्ले आमी ते बरी तुमकां उलोवंक दिता. देवाक तुम्ही घेतला ती कृपा व्यर्थ करूंक दिनाकात. कित्याक ताणें तशें म्हळां, ऐन काळार हांवें तुमचे मागणे आयकले, सोडवण्याच्या दिसा हांवें तुका आदार दिलो. होच तो ऐन काळ, होच तो सोडवण्याचो दीस. आमच्या मनांत कोणेच दुश्ट न्हय म्हूण आमी कोणाचेच वाटेर आडखळ घालूंक वचना. आमच्या जिवनाच्या सर्व गणितांनी दीक सोंसणीकाय वरवीं देवाचे सेवक म्हूण आमी दाखोवंक सोदता. संकश्टामध्ये, गरजांमध्ये, अडचणीमध्ये, निर्बंधांचे मार खाताना, बंदेत रोवन आसतना आनी उंदावळ्यामध्ये पुरासने सरवतना, न्हीद गळनासतना वा उपास काडटाना आमी देवाचे सेवक म्हणून दाखोवन दिता. तसेच नितळ मनान, जाण मायेन, दीक सोंसणीकायेन आनी दया स्वभावांनी आमी क्रिस्ताचे सेवक म्हणून दाखोवन दिता. पवित्रत्वाचे निष्फळपणी मोगाचे, आपले चुकवणेच्या सताचे आनी देवाक ठाऊक मेळोवच्या समर्थाचे खरी पातळी करून आमी आमच्या नितीवपणाच्या हात्यारान झुजता आनी आमकांच राखता. मर्याद वा अमर्याद, किर्ती वा अकिर्ती हे रिती नासतना आमी जियेता. आमकां फटकिरे म्हणटात तरी आमी सत उलयता. आमकां परकी कशे रेटतात तरी आमी सत्याक वळखीचे. आमी मरणाचे जनीक पावलेल्या बरी दिसता तरी आमी जिवेच आसा. आमकां मात बडयल्यात तरी आमचे मरणाचे फर्मान पडूंक ना. आमी दुखांत आसा तरी सदांच संतोश करीत आसा. गरीब तरी जायत्याक आमी गिरेस्त करता. कांयच नासलेले तरी आमचे कडेन सगळें आसा. देवाचे उतोरे. देवाचो राखण स्वभाव जोडली. सर्वेश्वरान आपली सोडवण प्रगट केली. सर्वेश्वराक लागून गावन आमी जीव सुंदर सोबीत. तांणी केली आचर्या उजव्या हाताच्या कुळार आनी पवित्र बावळ्याक बरें सोडवून दिली. सर्वेश्वरान आपली सोडवण प्रगट केली. इस्रायेलाचे कुळयेचे थंय आपले वीर विस्वासी म्हूण मनांत धरून सर्वेश्वरान आपली सोडवण प्रगट केली. राष्ट्राच्या दोळ्यामुखार आपली नीत दाखोवन दिली. सर्वेश्वरान आपली सोडवण प्रगट केली. सेकांचे प्रितीनेचे देवाची सोडवण पावली. अखेर प्रितीन गलगल सर्वेश्वराच्या मानार खुशाल गीत घडून गावप, आनंदाचो उल्हास करप. सर्वेश्वरान आपली सोडवण प्रगट केली. उद्गार. म्हज्या पावलांक तुजे उतर उबारलेलो दिवो, उजवाड म्हज्या वाटेचो. Sobe sobre assunto. Mateo Cormani, Gesù Cristo ci शुक्रवार अध्याय 38-43. जेजून आपल्या शिष्यांक म्हणले, आशे मंदरे तुमी आयकला, दोळ्याक दोळो दात हाडटा, पूण हांव तुमकां सांगता, तुमकां वायट करतल्यान तुमी आडो नाका. कोणूय तुका उजव्या पोटार मारीत जाल्यार दुसरोय पडलो ताका दाखय. कोण तुजे अंगवले
तुजे कडेन मागीर ताका दी आनी तुजे लागीं उसने मागून घेवंक सोदता ताका आट वळोवं नाका. जेजू क्रिस्ताची शुभ वर्तमान हे
पुनर्जन्माचा वस्तू मिळाल्या त्यांच्या बाबाची दाखवतो तांका ज्येष्ठ केला सुद्धा स्थान जोडे मुकाम आम्हा सुरेसाची आमदार वैभवाची माणसासाठी भगवान सुजेची होती भाग्यवंदन भाग्यवंतू भगवंतांनी भगवान सुजे आणि सर्वकडे एका मानवाच्या सगळ्या शासनाच्या सुद्धा त्यांचे सगळ्या जेजू ख्रिस्ताच्या त्याचे जोडली त्याचे जो सांगता त्याचे सुद्धा पवित्र आत्म्याच्या ऐकून सर्व वेळा सर्वंदर निवडणुका शासनाच्या शासना आमच्या सर्वतराच्या ज्ञानानंतर त्यांनी शिकवलेले प्राप्त आणि भावांना देवाचे शरीर संसाराचे पाप काढतात शरीराच्या जीवनापर्यंत सौम्याने सुधारली प्रीतीच्या बाबा तुझ्या हातात ते आम्ही घेतला ते जेजूच्या पुढे लोकांचे जेवण तुझे सोबे आमच्या एकवटाची या जेवणावर मी तुझे पवित्र सोबे काल जरा सोय वरतीचा दिस व्हावे हे आम्ही मानता आमच्या सोन्या जेजू ख्रिस्ता होती सोबेस तुमचे सोबे असो पृथ्वीदार दे बाप पूत आणि पवित्र तुमचे आशीर्वाद घालो तुमचं ज्ञान ख्रिस्ताच्या मोगाने शांती तुमका